नमस्कार. ठरलं तर मग मालिकेत आपण पाहत आहोत. ते सगळेजण कोर्टात पोहोचतात आणि अर्जुन सांगतो, तुम्ही दोघीजणी आतमध्ये जा, मी गाडी लावून येतो. तेव्हा कुसुम चिडवत असते, आत्ताही तुम्हाला जोडी पाहिजे का? पहिल्या सीटवर कोणीतरी सोबत. तो रागारागाने बघतो आणि तितक्यात सायली बोलते, का गं तू त्यांना सारखं चिडवत असते? नको ना चिडवू, त्यांच्या मागे किती टेन्शन आहे. चल आपण आतमध्ये जाऊया. मग त्या दोघीजणी कोर्टाच्या बाहेर उभ्या असतात. तेव्हा ती विचारते, तू प्रियाबद्दल काय सांगत होती? तिचं लग्न ठरलंय म्हणे. कोण आहे तो? तेव्हा ती सांगते, तिचं साखरपुडा ठरला आहे आणि विपुल नावाच्या मुलाशी तिचा लग्न होणार आहे. चांगली बातमी आहे. आपण तिच्या चांगल्यासाठी प्रयत्न करू आणि देवाकडे प्रार्थना करू. तितक्यात तिथे प्रियाची गाडी येते आणि प्रियाला उतरताना बघून सायली तिच्याजवळ जाते आणि तिला सांगते, मला खूप आनंद झाला, तुझं लग्न ठरलं आहे. अभिनंदन. तू सुखाचा संसार कर अशी माझी इच्छा आहे. तितक्यात विपुलही तिथे येतो आणि ओळख करून देतो, मी हिचा होणारा नवरा आहे विपुल. आणि तुम्ही दोघी. तेव्हा ती सांगते, आम्ही दोघी हिच्यासोबत आश्रमात राहिलेलो आहे. आम्ही दोघी बहिणीसारख्या आहे. माझं नाव सायली आणि ह्या आमच्या कुसुमताई. आम्ही तिघीजणी लहानच्या मोठ्या सोबतच झालो. बहिणींसारख्या आम्ही आश्रमात सोबतच राहिलो. एकमेकांबद्दल आम्हाला खूप आदर आहे. प्रियाचं साखरपुडा होत आहे हे ऐकून मला खूप आनंद झाला. तुमच्याशी भेटूनही मला खूप आनंद झाला. पण प्रियाचा चेहरा इकडे उतरून जातो. ती त्याला काही ना काही करून बाहेर पाठवण्याचा प्रयत्न करत असते. इकडे सायली तिला बोलते, तुझ्या साखरपुड्यासाठी मी नक्की येईल, मला खूप आनंद होईल. ती त्या विपुलला घालवण्यासाठी बोलते, तू गाडी लावून ये, मग आपण मध्ये जाऊ. त्याला बाहेर काढून देते. मग इकडे ती सायलीशी बोलण्यासाठी तिच्याकडे बघते आणि तिला म्हणते, तुला वाटत असेल मी विपुलशी साखरपुडा करेल, लग्न करेल, पण तसं काहीही होणार नाही. तू पाहतच राहा, मी परत अर्जुनला मिळवूनच राहीन आणि माझ्यापासून तू सावधच राहा. तेव्हा कुसुम बोलते, पाहिलं ना, हिची काही सवय जाणार नाही. ही कधीही चांगला विचार कोणाचा करू शकणार नाही. तुला वाटत होतं हिच्याबद्दल चांगलं, हिचं चांगलं व्हावा, हिचा सुखाचा संसार व्हावा, पण हिच्या मनात तुझ्याबद्दल आजही तितकाच तिरस्कार आहे असं ती बोलते. तितक्यात नागराज ह्या तिघींचं बोलणं ऐकतो आणि प्रियाला मध्ये घेऊन जातो. तो बोलतो, कशाला वाद घालते आहे इथे आहे, चल आतमध्ये जाऊ आपण. मग विपुल येतो, अरे हे कुठे गेले असं त्यांना विचारतो. मग त्या सांगत्या, ती आतमध्ये गेली आहे, तुम्ही पण तिकडेच जा. मग पुन्हा कुसुम चिडते, ही प्रिया कधीच सुधारणार नाही आणि तुझ्याबद्दल ती चांगला विचारही करणार नाही. मग सायली तिला बोलते, जाऊ दे, आपण आतमध्ये जाऊया, यांचाही मेसेज आलेला आहे, तू तिचा विचार सोडून दे. मग ते कोर्टामध्ये जातात. तिकडे सायली आणि तेही पुढे जातात. इकडे पुन्हा साक्षी आणि ते सगळेजण येतात. तेव्हा तन्वी बोलते, तुम्हीही आतमध्ये जाऊन बसा, माझं एक काम आहे, मी ते करते. मग अर्जुनच्या जवळ जाते आणि अर्जुनला तन्वी बोलते, माझा साखरपुडा ठरला आहे. तेव्हा तो बोलतो, कॉंग्रॅच्युलेशन, मला खूप चांगलं वाटलं आहे की तू साखरपुडा करत आहे. पण प्रिया त्याला बोलते, मी तुझ्यासाठी अजूनही थांबायला तयार आहे आणि हा ठरलेला साखरपुडाही मी मोडायला तयार आहे, फक्त तू माझ्यासाठी एकदा हो बोल. तेव्हा तो बोलतो, तू किल्लेदाराची मुलगी आहे आणि मी पहिलेही त्यांना सांगितलेलं आहे, तू प्रामाणिक नाही आहे. आता तू ते सिद्धही करून दाखवलं. तू त्याला सोडणार म्हटल्यावर आजपासून तू माझ्यापासून लांबच राहा. तू मला पहिलेही आवडत नव्हती आणि आजही आवडत नाही. तुझे विचारही खूप घाण आहे. तितक्यात तिथे किल्लेदार पोचतात आणि ते बोलतात, काय दमदाटी द्यायचं काम चाललंय माझ्या मुलीला, तू तिला टार्गेटच करून ठेवलेलं आहे. तेव्हा ते बोलू लागतात. मग अर्जुन बोलतो, मी आज तिला टार्गेट केलेलं नाही, आज माझं टार्गेट दुसरंच आहे. मग किल्लेदार विचारात पडतात, आज कोणाच्या मागे हे लागणार म्हणून. मग कोर्टाची प्रोसेस सुरू होते. तेव्हा सायली बसते, सगळेजण बसतात. पुढे शी बघत असते की हा का आज माझ्याशी बोलत नाही. इकडे यांची कुजबूज चालू असते, हा विपुल कोण आहे? तेव्हा नागराज सांगतो, प्रियाचा होणारा नवरा आहे. तेव्हा ते म्हणते, ह्या बुजगावण्याशी लग्न करणार तू? तितक्यात साक्षी बोलते, आताही त्याचं वाटोळं होणार बहुतेक. प्रियाला ती चिडवत असते. इकडे चैतन्यला खूप टेन्शन आलेलं असतं, कारण साक्षी त्याच्याकडे कंटिन्यू बघत असते, पण तो तिच्या नजरेला नजर देत नाही. त्याला खूप वाईट वाटत असतं. अर्जुन त्याला विचारतो, तुझी आज तब्येत खराब आहे का? काय झालंय? तुझा एवढा चेहरा का उतरेला आहे? तेव्हा चैतन्य बोलतो, नाही काही नाही, सगळं व्यवस्थित आहे. तितक्यात कोर्टाची प्रोसेस सुरू होते आणि जज साहेब तिथे येतात आणि जज साहेब आल्यामुळे सगळेजण त्यांच्यासमोर उभे राहतात. जज साहेब सांगतात, आता आपण कोर्टाची प्रोसेस सुरू करूया. आता तुम्ही सगळ्यांना इथे बोलवा एक एक करून. मग मधुभाऊंलाही ते घेऊन येतात. मधुभाऊंला आणलेलं पाहून साक्षीला खूप आनंद होतो आणि मधुभाऊही तिच्याकडे बघत हसायला सुरुवात करतात. त्यांना आनंद वाटतो. मग
अर्जुन बोलतो की आज मला एक वेगळ्याच व्यक्तीला इथे बोलवायचं आहे. साक्षीला मी इथे बोलवतो. मग साक्षीला खूप वाईट वाटतं आणि तिला टेन्शनही येतं. आता माझ्यावरती काय येणार याचा विचार ती करू लागते. मग ती पुढे येते आणि कोर्टाची प्रोसेस सुरू होते. ती शपथ वगैरे घेते. मग पुढे अर्जुन तिला प्रश्न विचारायला सुरुवात करतो. मला यांना एक विचारायचं आहे. ह्या पार्टीला गेल्या होत्या ते सगळं यांनी मला परत सांगावं. तेव्हा ती सांगू लागते, मी 8:30 वाजेला पार्टीला आतमध्ये गेले आणि 2:45 याच्या बाहेर पार्टीच्या बाहेर आले. ती कोर्टात घडोघडी तेच सांगत होती की मी पार्टीला 8:30ला गेले आणि बाहेर आले. अधूनमधून ती चैतन्याकडेही बघत होती, पण चैतन्य तिच्या नजरेला नजर देत नव्हता. चैतन्याला खूप भीती वाटत होती की आता साक्षीचं काय होणार. त्याच्या मनात घालमेल होत होती. तो ते लपवू शकत नव्हता. पुढे अर्जुन म्हणतो, मला एक पेनड्राईव्ह मिळालेला आहे, तो मी कोर्टाला हजर करण्यासाठी सांगतो. मग तो प्ले करतो. तेव्हा त्याच्यामध्ये तो दाखवतो की साक्षी 8:30 वाजेला तिथे येते आणि रिसॉर्टच्या आत जाते. पुढे ती 9:17 आतमधनं बाहेर येते, गाडीत बसते आणि पुन्हा बाहेर निघून जाते. त्याच्यानंतर ती पुन्हा तिला प्रश्न विचारतात. ती चकितच होती की आपल्या विरोधात पुरावा मिळाला आहे, आता आपलं काही खरं नाही. पुन्हा ती 10:11 वापस येतानाचंही दृश्य त्याच्यात आहे आणि ते पाहूनही तिला आता धक्का बसलेला आहे. पुढे काय बोलावा याच्यासाठी ती विचारात पडली. तरीही तिच्या मनात सुरू असतं, आता काय सांगू. ती विचार करत असते. तितक्यात अर्जुन बोलतो, तुम्ही ती इतक्या वेळ बोलत होतात की नाही मी नाही गेलेली, मी नाही आलेली, मग हे पुरावे कसं काय. तेव्हा ती सांगते, मी हॉटेलने दिलेले पुरावे तुमच्याकडे जमा केलेले आहे. आता हे सगळे खोटे पुरावे आहे आणि मी असं काहीही केलेलं नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, माझ्याकडे एक साक्षीदार आहे, मी त्याला बोलवण्याची विनंती करतो आणि हिला बसण्याची विनंती करतो. मग तिथे समीरला बोलवलं जातं. समीर कोर्टाची शपथ घेतो आणि पुढे बोलायला सुरुवात करतो. अर्जुन त्याला प्रश्न विचारतो, नक्की सांगा ही बाहेर गेली होती की नाही. मग तो कबुली देतो, हो ती 1 ते 1.5 तासासाठी बाहेर गेलेली होती. मग अर्जुनने हे सिद्ध केलं की साक्षी ही खोटं बोलत आहे. भर कोर्टामध्ये त्यांनी साक्षीदारही उभे केला आणि पुरावेही आणले. किल्लेदाराला आता प्रश्न पडलेला आहे की हे सगळं काय चाललेलं आहे. त्याला विचारतात, तुम्हाला यांना काही प्रश्न विचारायचे. तो बोलतो, नाही मला काहीच विचारायचं नाही. तो पुन्हा साक्षीला बोलवतो. साक्षीला विचारतो, तू तर नाही बोलत होती, मग हे पुरावे साक्षीदार आता बोल, काय बोलायचं. तेव्हा ती पुन्हा सांगू लागते, ही गोष्ट 7 ते 8 महिन्यापूर्वी घडली, त्यामुळे मला एवढं क्लिअर आठवत नाही, कदाचित मी गेलेही असेल. पुढे ते तिला सावरण्यासाठी पुढे येतात. किल्लेदार बोलतात, हे तर तिच्यावर दबावच आणत आहे. तितक्यात जज साहेब बोलतात, नाही दबाव नाही आणते, त्यांनी पुरावा आणि साक्षीदार दोनही दाखवलेला आहे, तेव्हा त्यांना बोलू द्या. पुढे कोर्टाची प्रोसेस सुरू होते आणि ते सांगतात, पुढच्या याच्यामध्ये आपण पुन्हा भेटू, तुम्ही सगळे पुरावे पुन्हा गोळा करा. मग साक्षी चैतन्याकडे बघते आणि चैतन्य ही नजर चोरत असतो. पण कुसुमच्या नजरेत येतं की ह्या दोघांचं नक्की काहीतरी चाललेलं आहे. चैतन्य आणि साक्षी सारखं एकमेकांकडे बघताय म्हणून ती टक लावून बघायला लागते. सायली बोलते, काय गं काय झालं. पण कुसुम काहीही सांगत नाही. तिच्या लक्षात आले पण ती कुणालाही ते कबूल होत नाही. मधुभाऊ जात असताना बोलतात, जावई मला तुमचा खूप अभिमान आहे, आज तुम्ही छान युक्तिवाद केला आणि साक्षीची बोलतीही बंद केली. मला विश्वास आहे तुम्ही मला लवकरच बाहेर काढाल आणि माझ्यावर आलेला हा आरोपही तुम्ही दूर कराल. तेव्हा अर्जुनही बोलतो, हो आपण लवकरच सिद्ध करू की साक्षीच खरी गुन्हेगार आहे. चैतन्याच्या चेहऱ्यावरचा रंगही उडलेला असतो. बाहेर आल्यानंतर साक्षी आणि ते सगळेजण बोलू लागतात की यांनी कुठून हे पुरावे गोळा केले. तितक्यात नागराज बोलतो, काही टेन्शन घेऊ नका, ही शिल्लक तर बाब आहे, असे कितीतरी पुरावे आपण स्वतः उभे करतो आणि खोडतो पण, हेही आपण संकट काढू बाहेर. तेव्हा साक्षी म्हणते, तू त्याला हलक्यात घेऊ नको, तो मला फासावर नेऊन लटकवेल, तुला तेच पाहायचं असेल वाटतं. तितक्यात तिचे बाबा बोलतात, आपण कोर्टाच्या आवारात उभे आहोत, ह्या गोष्टी अशा उघड इथे बोलू नका, आपण बाहेर जाऊ आणि घरी गेल्यानंतर सगळं पुन्हा चर्चा करू. तेव्हा प्रिया पुन्हा म्हणते, हा सगळे पुरावे गोळा करल, तुम्ही पाहतच राहा. इकडे बाहेर आल्यानंतर चैतन्य कुठे गेला आहे हे सगळेजण बोलत असतात. तितक्यात सायली बोलते, चैतन्य भाऊजी आपल्याला लगेच भेटतात आणि बोलतात, चर्चा करतात, आज ते कुठे गेले कुणाच ठाऊक. पण चैतन्य तर इकडे साक्षीची समजूत काढण्यासाठी गेलेला आहे, तिला मनवण्यासाठी गेलेला आहे.
तिचा उतरलेला चेहरा त्याला बघवत नव्हता. तो तिला वेगवेगळ्या प्रकारे मनवण्याचा प्रयत्न करत होता की मी तुझ्यापासून काही लपवलेलं नाही आणि मी अर्जुनशीही दगा करू शकत नाही. माझं तुझ्यावरही खूप प्रेम आहे आणि अर्जुनवरही. तो ह्या दोघांच्या कचाट्यात सापडलेला आहे, संकटात पडलेला आहे. पण प्रिया आता त्याच्याशी गोड गोड बोलणार आहे, कारण तिला पुढेही त्याच्याकडनं भरपूर कामे करून घ्यायची आहेत. पुढे काय होणार पाहण्यासाठी माझ्या लवली स्वरा गॉसिप चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.